त्यानंतरची बातमी आहे राज्य मंत्रिमंडळासंदर्भात। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। मनोज, राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे, आचारसंहितेसंदर्भात काय निर्णय घेतले जातील? नक्कीच आपण मिळता आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आलेली आहे। ही बैठक सोमवारी देखील झाली होती राज्य मंत्रिमंडळ बैठकाची। त्यानंतर आज दुसरी ही बैठक म्हणजे आज पार पडत आहे आणि आपण मिळतो या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मंत्रिमंडळाच्या आधी नेते या बैठकीला उपस्थित राहणार। तसंच आपण मिळते 12 वाजता बैठकीला सुरुवात होणार असून मंत्रालयामध्ये ही बैठक पार पडणार आहे आणि आपण बैठक मंत्रालयात राज्यमंत्री आपण आचारसंहिता ही लागण्याची शक्यता आणि त्या अगोदर ही दुसरी बैठक ही बोलवण्यात आलेली आहे आणि आपण मोठे निर्णय यामध्ये घेतले जाणार आहेत। आपण या अगोदर देखील सोमवारी बैठक झाली, त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात निर्णय घेण्यात आले। त्यामध्ये बीडीडी गाळीधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणं यावरती निर्णय झाला। तसेच MMRDच्या प्रकल्पासाठी 24,000 कोटीची शासन हमी देण्यात आली, यावरती देखील निर्णय झाले। तसेच आपण मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी KFW कडून 850 कोटी अर्थसहाय्य घेणं यावरती निर्णय घेण्यात आला। तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारणे यावरती देखील हा निर्णय झाला। तसेच GST मध्ये नवीन 522 पदांना मान्यता दिली जाणे यावरती देखील निर्णय आणि सर्वात मोठा निर्णय आपण तर मुंबईत 300 एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणारे हा मोठा निर्णय मागच्या म्हणजे सोमवारच्या बैठकीत घेण्यात आला। तसेच आजच्या बैठकीत देखील मोठे निर्णय हे घेण्यात येणार आहे, कारण की आपण बघू शकता आता लोकसभेची निवडणूक कधीही लागू शकते आणि त्या आचारसंहिता ही लागणार आणि त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीतून आतापर्यंत मोठमोठे निर्णय मागच्या बैठकीत घेण्यात आले आणि तसेच आजच्या बैठकीतून मोठे निर्णय घेण्यात येणार आहेत। जी, धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती संदर्भात।